इचलकरंजीतील यशवंत कॉलनीत राहणारे सिव्हिल इंजिनियर शब्बीर तांबोळी यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे। बांधकाम व्यवसायात मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाल्यामुळं आणि काही मित्रांना दिलेले पैसे त्यांनी परत न केल्यामुळं तांबोळी यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतंय। शब्बीर तांबोळी यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या काही इंजिनियर मित्रांसह बांधकाम क्षेत्रात मोठे प्रकल्प हाती घेतले होते। मात्र या प्रकल्पांमधील आर्थिक व्यवहारांदरम्यान त्यांच्या तिघा मित्रांनी स्वतःचे पैसे काढून घेतले, परंतु तांबोळी यांचे पैसे परत दिले नाहीत। यामुळे तांबोळी यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा निर्माण झाला होता। गेल्या काही दिवसांपासून देणेकरी लोकांकडून सतत तगादा लावला जात होता। घरात येऊन पैसे मागणाऱ्यांची संख्या वाढली होती। या सततच्या मानसिक तणावाला आणि आर्थिक अडचणींना कंटाळून तांबोळी यांनी आत्महत्या केली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती। या चिठ्ठीत त्यांनी मी बांधकाम क्षेत्रात पूर्णपणे कर्जबाजारी झालो असून माझ्या 3 मित्रांनी पैसे परत न दिल्यानं मी आत्महत्या करत आहे असं स्पष्ट नमूद केलंय। या चिठ्ठीत राहुल बुचडे, पवन कांबळे आणि कृष्णा सातपुते या तिघांची नावं त्यांनी लिहून ठेवली आहेत। ही चिठ्ठी नातेवाईकांनी पोलिसांच्या ताब्यात दिली असून त्यामध्ये नावं नमूद केलेल्या तिघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत।